तर ना आता आपली ट्रिप सुरू होते आणि हे आताशी आलेत. ते पण जब ब्लॉग यूट्यूबर से टकरा ते जाए. पण ब्लॉग बनवतात. तर मित्रांनो आपण चाललो आहोत भीमाशंकरला पुणे. हे एवढे जण आहेत सगळे. तो झाडा भेटू पुढे. मित्रांनो आपण गाडीमध्ये फ्यूल वगैरे भरून एकदम रेडी झालो आहोत आणि आता आम्ही थोडे गाणे लावलो 90sचे आणि ते आता गात गात पुढे चाललो आहोत. वो हसीना बड़ी सुंदर सुंदर मैंने खुद लगा उसके नशे में तुझे देखना जिसे पूजा उसने यारो मेरा दिल तोड़ा तोड़ा तन्हा तन्हा छोड़ा दुआरे में धीरे धीरे तेरी चुनरिया दिल ले गई दिया दिल ले गई दिल लगाना तुमसे मिलकर. आता मित्रांनो आम्ही इथं नाश्ता करायला आलोय. इथून हा फाटा आहे ह्याचा आपला भीमाशंकरचा आणि तो पुढं नाशिक रोड हायवे. आता मस्तपैकी नाश्ता करतो. डोसा मागवलेला आहे. आता इथं वडापाव आलेत. आधी स्पेन डोसा आणि आता वडापाव. नाश्ता करून भेटू पुढे. तर मित्रांनो आता आपला नाश्ता खाऊन झालेला आहे. आपण आता आहोत तिथे मगाशी तुम्हाला जेवतो आहे. आपल्याला आता निघायचंय. ते आपली गाडी आपण आता इथून डायरेक्ट भीमाशंकर मी आता डायरेक्ट लगेच निघतो. तर आता पुढे इथे पार्किंगला गाडी लावायची आणि पुढे भेटू. चला. पार्किंग मधून आम्ही आलो या गाडीमध्ये. त्या माणसाने आपले घेतलेत 200 रुपये. मित्रांनो पार्किंग पासून मंदिरापर्यंत त्यांनी घेतलेत आपल्याकडून 200 रुपये घेतलेत आणि आम्ही टोटल 5 जण आहोत. भेटू पुढे मंदिरात. तर मित्रांनो आपल्याला डायरेक्ट इथूनच लाईन लागलेली आहे. थोडंसं पुढं आलो आहे मी आणि तिथून लाईन स्टार्ट झाली. आता मी जरा पुढे जाऊन बघतो किती लांब आहे. मित्रांनो एवढी मोठी लाईन आहे काय विचारू नका. जवळजवळ 4 तास लागतात. एवढी मोठी लाईन आहे. मी आता पुढे येऊन तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो आता वाजले 3:30 म्हणजे जवळजवळ आम्हाला इथे लाईनीत उभा राहून 3.5 तास झालेत आणि आम्ही आत्ता अजून जवळजवळ 2-2.5 तास अजून लागतील कारण की अजून मंदिर बराच दूर आहे. चला मित्रांनो भेटू पुढे. फायनली मित्रांनो आपण आता मंदिरात देवाच्या जवळ पोचलो आहोत. हे बघा एवढी अजून लाईन आहे. ह्या सगळे बहिणी आहेत. तर मित्रांनो आपल्याला आता वाजले तिथे 5:30 तर अजून इथे मला वाटतं जवळजवळ 1-1.5 तास तरी जाईल अजून बहुतेक. भेटू पुढे. चला बघू. तर मित्रांनो आता फायनली आपलं दर्शन झालेलं आहे. आता आता आम्ही इथून थेट घराकडे निघणार. आता वाजले किती
संध्याकाळचे 6 वाजले तसं आम्ही सकाळी आम्ही 12 वाजता आलेलो, आता 6 वाजले सगळं. आता आपण आपली चप्पल घालूया आणि निघूया. नाही तर आता आपण शॉपिंग केली, थोडं प्रसाद घेतले घरी. तर मित्रांनो आपण थोडीशी इथे शॉपिंग करतोय. शॉपिंग म्हणजे अरे सॉरी, ते आपण जरा प्रसाद घेतोय घरच्यांसाठी. दर्शनी झालेले एकदम छान झाले. सकाळी 12 वाजल्यापासून नाही, सकाळपासून आम्ही जेवलेलो 6:30 वाजता. आता आपण थेट डायरेक्ट तिथून निघून हॉटेलमध्ये जेवण वगैरे. ही मित्रांनो तुम्हाला जी लाईन दिसते हिच्यात आम्ही सकाळी 12 वाजता आम्ही सकाळी इथे या लाईनीत होतो आणि आत्ता आमचं दर्शन झालं आहे. किती वाजता? 6 वाजता. बघू शकता मी जवळजवळ 5 ते 6 तास आम्हाला लागले दर्शनाला. तुम्ही बघू शकता लाईन खूपच मोठी आहे. बहिणीचा फोन आलाय, बघू आता काय. ती बोलत आहे नाश्त्याला जायला पाहिजे. नाही ते चहा मागवलेली आहे मित्रांनो, चहा आणि चहामध्ये बिस्किट. सकाळपासून काहीच नाही खाल्लं आहे आणि आता आपण चहा मागवली आणि चहा आणि बिस्किट. काय आपण नाश्ता केला होता, फक्त वडापाव खाल्ला होता, त्याच्यानंतर आपण काहीच नाही खाल्लं. नाश्ता करत असेल आणि आपले कांदे आपला भजी एक प्लेट सांगितली आता, ती येईलच आधीच. ही बघा मिक्स भजी येते, घे प्लेट द्या ती भजी आल्या जातात. तर आपण थोडं नाश्ता करूया आणि लगेच थोड्या वेळाने आपण निघूया. खेकडे भजी नव्हतीच, 2च होते, बटाटा आणि एक ती मूग की काहीतरी आहे, ते काहीतरी आहे प्रकार. तर आपण मित्रांनो आता नाश्ता करू थोडा लाईट आणि लगेच निघू घरी जायला. तर मित्रांनो आपण आता चाललोय घरी. परतीचा प्रवास आता आपल्याला चालू झाला आहे. आपल्या एकदम मस्तपैकी दर्शन झालेलं आहे. हे आम्ही दोघं तिघं, ही एक मागे, या दोघी कसे चाललेत. तर मित्रांनो आपलं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आणि आम्ही आत्ता पुण्यामध्ये पोचलो आहोत. आणि आता आम्हाला जाता जाता दगडूशेठ गणपतीचं दर्शन होईल, ते आता मी दाखवतो तुम्हाला पुढे. गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो त्या ब्लॉगचा मला एंड नाही करता आला आणि तो मी आज करतोय. आज 2 दिवस झाले आहेत आणि त्या ब्लॉगचा एंडच नव्हता केला. तर फायनली मी आज एंड करतोय आणि मी आता आलोय वाईला माझ्या घरी. तर आवडला असेल तर ब्लॉग तुम्हाला लाईक करा, तुम्ही शेअर करा, सबस्क्राईब करा. कसा होता पहिलाच ब्लॉग असा बनवला आहे मी, एकदा जरा बघून मला सांगा तुम्ही कसं होतं. ओके बाय.